खरेदी करायची आहे, ट्रिपला जायचं आहे किंवा काही प्लॅन करायचा आहे, तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न उत्पन्न होतो, तो म्हणजे की बजेट. आणि बजेटचा विचार फक्त घर चालवतानाच नाही तर देश चालवताना देखील करावा लागतो. हे बाबा, मी धनश्री. चला तर मग बोलूया दरवर्षी होणाऱ्या बजेट सेशन बद्दल. दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीच्या दरम्यान इंटरिम बजेट सादर करणार आहे. आता इंटरिम बजेट म्हणजे काय, हा प्रश्न तर पडला असेलच, मलाही पडला होता. इंटरिम बजेट म्हणजे एका विशिष्ट वेळापुरता किंवा इलेक्शन होऊन नवीन सरकार बनतपर्यंतचा बनवलेला एक शॉर्ट टर्म फायनान्शियल प्लॅन. आता बजेट म्हटलं की डोक्यात खूप प्रश्न येतात. तुमच्या आमच्यासारख्या टॅक्स पेयर्स आणि सॅलरीड व्यक्तींसाठी काही चांगले निर्णय घेण्यात येतील का? टॅक्स पेयरचे आकर्षण वाढवण्यासाठी काही न्यू स्कीम्स आणल्या जातील का? समथिंग न्यू असं काही बघायला मिळेल का? तसं तर देशाच्या पंतप्रधानांनी या बजेटला दिशानिर्देशक बातें असं म्हटलंय. इस बार एक दिशा निर्देशक बातें लेकर के देश की वित्त मंत्री निर्मला जी हम सबके सामने कल अपना बजट पेश करने वाली है. पण हे बजेट देशाला कुठल्या दिशेकडे निर्देशित करेल हे बघण्यासारखं आहे. येणारं बजेट गरिबांच्या व मिडल क्लास लोकांच्या बजेटमध्ये असेल की आउट ऑफ बजेट असेल, हे जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि बघत राहा हे बाबा. Hey Bawa, like, share and follow for more updates.